नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर सरळ व्याजावरील एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, दशांश 9% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे व्याज 540 रुपये येते, तर मुद्दलाची रक्कम किती असेल? मुलांना पहा, आता आपल्याला त्या ठिकाणी दर दिलेला आहे, 3 वर्षाचं व्याज त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि रक्कम किती असेल ते आपल्याला विचारलंय. आपल्याकडे पूर्ण सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे आय फॉर इंटरेस्ट, म्हणजे त्या ठिकाणी व्याज बरोबर प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स, म्हणजे आपण त्याला कालावधी असं म्हणतो आणि त्याला भागिले काय करावं लागतं, 100 करावं लागतं. मुलांना ज्या किमती दिल्यात त्या आपण मांडून घेऊया. 540 रुपयाचं व्याज तुम्हाला 3 वर्षामध्ये आलेलं आहे. आय म्हणजे इंटरेस्ट म्हणजे व्याज आहे 540 रुपयाचं, बरोबर प्रिन्सिपल म्हणजे घेतलेले पैसे मुलांना आपल्याला माहिती नाही, त्याला आपण पी मुद्दल म्हणूया, गुणिले आर फॉर रेट, रेट आहे मुलांना 9%चा आणि गुणिले कालावधी आहे 3 वर्षाचा, गुणिले 3 करा आणि भागिले काय घ्यायचं आपल्याला, 100. मुलांना मग काय करायचं, मला पी ची किंमत काढायची. मग किमती आपण एका बाजूला घेऊया. 540 हे भागिले 100 याला काय होतील मुलांना, गुणिले होतील. 9 आणि 3 ह्या दोन्ही संख्या त्या ठिकाणी गुणिले मुलांना, या ठिकाणी इकडे आल्यावर भागिले होतील, म्हणजे 9 गुणिले 3 आणि बरोबर काय शिल्लक राहील, फक्त पी, ती म्हणजे प्रिन्सिपल. मुलांना आता भाग देऊया आपण. पहा, 9 1 9, 9 सक 54 आणि वरचा एक 0, 60 चा भाग गेलाय. आता राहिला 3, 3 1 3, 3 2 6 आणि वरचा एक 0 म्हणजे 20 चा भाग गेला. आणि आता 20 गुणिले 100 करायचं, म्हणजे 20 गुणिले 100 मुलांना किती येतं, 2000. म्हणजे ही त्या ठिकाणी काय होती, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दलाची किंमत होती. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 ह्या त्या ठिकाणी काय आहे, उत्तर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.